अमरावती जिल्ह्याचे नामांतर करून अमरावती जिल्ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे तसा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे पारित करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत केली। अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वारावरून आंदोलनाला हिंसक वळण लागले होते। त्या अनुषंगाने सचिन खरात अमरावती दौऱ्यावर होते। अमरावती जिल्ह्यात दलित अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, तर ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्यांच्या नावाला विरोध होत असेल तर अमरावतीचे नामांतर करावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावे अशी माहिती यावेळी सचिन खरात यांनी केली आहे। एकतर अमरावती जिल्ह्यामध्ये जे पांढरी खानापूर नावाचं गाव आहे, या गावामध्ये 2020ला असं समजतं की ज्या कमिटी निवडून आली होती त्या कमिटीने ठराव केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामरीला नाव देण्यात यावं, परंतु काही कोरोनाचा काळ आल्यानंतर ते काम थांबलं, परंतु नंतर ते काम चालू झालं, परंतु ते कामाला काही लोकांनी विरोध केला समाजकंटकाने असं समजते। आणि त्यानंतर समाजाची अशी मागणी होती की कोणत्याही परिस्थितीत कामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची बसलीच पाहिजे, परंतु तसं होताना दिसलं नाही, कारण विरोध झाला। गावातील काही समाजकंटकांनी त्याला विरोध केला त्या गोष्टीला। परंतु नंतरच्या काळामध्ये हे होण्यासाठी आंबेडकरी समाजाने विभागीय कार्यालय इथे आंदोलन चालू केलं आणि नंतरच्या काळामध्ये तिथं अशी घटना घडली, समजून नेमकं आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतं की तिथं लाठीमार झाला पोलिसांचा। त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करतोय आपल्या माध्यमातून आणि केली आहे की या लाठीमाराचं चौकशी करण्यात यावी आणि ज्यांनी कुणी हे काम केलेलं आहे, हे कार्य केलेलं आहे, त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। परंतु राज्य सरकारने मध्ये मी मागणी केली होती की हा त्वरित प्रश्न एकत्र या गावकऱ्यांना बसून तो तात्काळ सोडवा, परंतु असं होताना दिसत नाही। आत्ताच काल परवा माझ्या माहितीनुसार परत एकदा त्या कामारीला विरोध झाल्याची बातमी समजत आहे। हे अत्यंत निंदनीय आहे। एकतर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे, भारत देशाला लोकशाही दिली आहे, तरीसुद्धा बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणं हा एक प्रकारचा मनुवादी विचार आहे। या मनुवादी विचाराचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत। RPI खरात पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे, राज्य पक्ष सरकारचा घटक पक्ष आहे। त्यामुळे राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंतीपूर्वक मागणी करत आहे की लवकरात लवकर हा प्रश्न तातडीने आपण सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र बोलावं, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये सगळ्यांचं सामोपचाराने हा प्रश्न सोडवा आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कामरीला नाव द्यावं ही आंबेडकरवादी आणि आमच्या पक्षाची मनापासून मागणी आहे। परंतु मुळात हे असं गावाला होणं अत्यंत निंदनीय आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये हे प्रकरण मध्यंतरी सुद्धा एका गावात आंबेडकरी समाजाला, दलित समाजाला पाणी न मिळालं नाही म्हणून गावकऱ्यांनी गाव सोडलं होतं आणि ते गाव सोडून परत या कलेक्टर ऑफिसकडे निघाले होते। मध्यंतरी दुसरी घटना पाण्याची अशीच घडली होती। अमरावती जिल्ह्यामध्ये असा प्रकार कंटिन्यू होताना, सातत्याने होताना दिसत आहे। म्हणून तर आम्ही पुढे जाऊन मागणी करत आहे की जर असे समाजकंटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामरीला विरोध करत असतील, आम्ही तर पुढे जाऊन मागणी करतोय अमरावती जिल्ह्यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या। कारण जर अमरावतीमधील काही गावातील मंडळी जर असं कृत्य करत असतील, ज्यांनी संविधान बाबासाहेबांचं लिहिले, लोकशाही दिले, प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे, महिलांना समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि त्या बाबासाहेबांच्या नावाला विरोध होत असेल तर आमची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब अमरावती जिल्ह्यालाच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या। कारण बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणं हे अत्यंत चुकीचं आहे। बाबासाहेबांचा सन्मान या देशाने केलाच पाहिजे। हेच तुम्ही जे आता वक्तव्य केलं की ठरावच आता 2 दिवसापूर्वी रद्द करण्यात आला नाही ग्रामपंचायतीने, याचा अर्थ ही मनुवादी मानसिकता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी तेच सांगितले, देशाचं संविधान लिहिले, लोकशाही दिली। जर असं होत असेल तर हे चुकीचं आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की उलट ठराव पास झाला पाहिजे राज्य सरकारचा आणि अमरावती जिल्ह्याने सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठराव पास करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिल्ह्याला नाव देण्यात यावं, जर असं गावात कृत्य घडत असेल तर। जसं अहमदनगरला अहिल्यानगर बारामतीसाठी विजय शिवतारेचं नाव चर्चेत येऊ लागलं, अशातच काल बच्चूकडून एक विधान केलं की बच्चू शिवतारे जर उभे राहत असेल तर माझ्या पक्षाचा पाठिंबा राहील। बच्चू कडू एक महाराष्ट्रामध्ये एका मतदारसंघातून निवडून आलेले एक आमदार आहेत, परंतु त्यांच्या वक्तव्यातून असं दिसतं की त्यांना राज्याचा नेता बनायचा आहे। राज्याचा नेता बनण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मांडणारा एक गट असावा लागतो, परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये तालुक्यात एक मांडणारा गट जो राज्याचं नेतृत्व करू पाहतो, ठीक आहे, करण्याची त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतात। संविधान या देशामध्ये आहे, लोकशाही, परंतु ते महायुतीचे घटक पक्ष असताना देखील बारामतीमध्ये ते पोपट जे आहेत विजय शिवतारे सतत
अजितदादांच्या विरोधी वक्तव्य करतात. त्यांना दादांनी एकदा त्यांची लायकी पुरंदरमध्ये दाखवलेलीच आहे. परत आता मला वाटतं की ते बारामतीमध्ये दादा त्यांना त्यांची लायकी दाखवतील आणि ते त्यांच्याच तोंडाला स्वतःच्याच काळं विजय शिवतारे फासून घेतील असं त्यांच्याकडून घडेल. परंतु यावर प्रति येताना विजय शिवतारे म्हणाले मध्यंतरी काल परवा की मी बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढणार. मी त्याबद्दल बच्चू कडूंनी त्यांना पाठिंबा दिलं असं समजते. पण बच्चू कडू साहेब, एक ध्यानात ठेवा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये दिव्यांग समाजासाठी चांगले काम करताय यासाठी परिचित आहात. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. तुमचंच मला वाटतं की विजय शिवतारे होईल जर तुम्ही बारामतीमध्ये विजय शिवतारेंना पाठिंबा दिला तर हे कृपया बच्चू कडू यांनी ध्यानात ठेवावं. दुसरी गोष्ट, बच्चू कडू सतत महायुतीच्या विरोधी वक्तव्य करताना दिसत आहे. मी तर पुढे जाऊन मागणी करतोय, बच्चू कडूंना महायुतीत राहायचं का नाही बच्चू कडूंनी स्पष्टपणे सांगावं. कारण बच्चू कडू सतत बोलताना त्यांनी भान ठेवलं पाहिजे की तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, आम्ही सुद्धा महायुतीचे घटक पक्ष आहोत, आम्ही सुद्धा भान ठेवतो बोलताना की महायुती बोलताना आम्ही कसं बोललं पाहिजे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं भान ठेवलं पाहिजे. त्यांचं भान बिघडलं असं स्पष्टपणे दिसते. जितेंद्र आव्हाड सतत राज्यामध्ये प्रसिद्ध होतात राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी अत्यंत चुकीचं खालच्या दर्जाची विधानं करत आहेत. आपण जर पाहिलं तर त्यांनी काहीतरी हुजुरीगिरी शब्द असा वापरला, परंतु त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे अजितदादा कोणाचीच कधी हुजुरीगिरी करत नाही. अजितदादा हे एक स्वाभिमानी राज्याचं नेतृत्व आहे. अजितदादा हे राज्याचे विकास पुरुष आहेत. त्यामुळे अजितदादा कधीच कोणाची हुजुरीगिरी करत नाहीत आणि अजितदादा कधीच उर्मट नाहीत. विजय शिवतारेंना सुद्धा सांगू शकतो की ते उर्मट कधीच नाहीत. ते सगळ्या कार्यकर्त्यांना इज्जत देण्याचा मानपान देण्याचा प्रयत्न करतात. आज जर पाहिलं तर आदरणीय अजितदादा पवार हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना कोणीही भेटा गेल्यानंतर किती वाजता जरी भेटा गेलं तर एकदम व्यवस्थित विचारपूस करून तुमचे प्रश्न काय ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. जितेंद्र आव्हाड हे स्वतः तर मला तर वाटतंय दादा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस अजितदादांची तर ते चाटेगिरी करताना मी स्वतः त्यांना पाहिले, पुढं करताना पाहिलेले. त्यामुळे अजितदादा हुजरीगिरी करतात कुणाला ते दुसऱ्या पक्षाची किंवा दुसऱ्या नेत्यांची, हे असं कधीच होऊ शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. उलट स्वतः तुम्ही दादांबरोबर असताना दादांच्या पुढं किती करत होता हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे जितेंद्र आव्हाडांनी बंद करावं. AS न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.